हॅलो. तर आपण आज बहुलक काढणे हे शिकूया. तर पहिल्यांदा हे क्वेश्चन वाचून घेऊ. क्वेश्चन नंबर 3. 2, 9, 12, 18, 9, 20 या संख्यांचा बहुलक काढा. चला तर आपण हे बहुलक काढून घेऊया. बहुलक काढणे म्हणजे काय करणे. या संख्यातील जे संख्या जास्त वेळेस आली त्यालाच बहुलक म्हणतात. बघा कसा काढायचा. 2, 9, 12, 18, 9, 20. आता हे दिलेली संख्या आहे. याच्यामध्ये कोणती संख्या जास्त वेळेस आली आहे. इथे दिसतो बघा 9 आणि हा एक 9. तर या सेरीजचा बहुलक आहे 9. ठीक आहे. तर उत्तर आलं आपलं 9. चला. क्वेश्चन नंबर 4. पुढील संख्यांची श्रेणी काढा. आता श्रेणी कशी काढायची ते पाहूया. चला तर संख्या लिहून घेऊ. 12, 29, 40, 15, 38, 5. तर या श्रेणीमध्ये काय असतं मित्रांनो, ह्या सिरीजमध्ये मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांची वजाबाकी करून जे फरक निघतो त्याला श्रेणी असे म्हणतात, रेंज. तर ह्याच्यात मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तर 40 आणि लहानात लहान संख्या कोणती 5. 40 - 5 यांचा फरक किती आला 35. तर याची रेंज किती आली श्रेणी 35. तर हे आपलं फायनल उत्तर. क्वेश्चन 5. आपण पाहू अपूर्णांकांची बेरीज. आता ह्या दिलेले अपूर्णांक आहेत 3/4 + 9/6 + 9/12. तर यांची बेरीज करायची आहे. चला तर आपण ते करूया. आता अपूर्णांकांची बेरीज करायचं म्हणल्यावर पहिल्यांदा छेद समान पाहिजे. तर छेद समान करण्यासाठी आपल्याला त्याला गुणाकार करावा लागेल. तर आता ह्याच्यामध्ये छेद कोणता समान होईल 12 होईल समजा. तर 12 पकडू आपण. आता हे 3/4 ला कितीने गुणल्यावर छेदस्थानी 12 येईल. 3 ने गुणू. 3 × 3 छेदस्थानी 4 × 3 4 त्रिकोण 12. ओके. आता 9 ला आपले हे 9/6. 6 ला कितीने गुणावं लागेल 2 ने. प्लस 9/12 जशाला तसे लिहू. आता बघा हे 3 त्रिक 9 9/12 4 त्रिकोण 12 प्लस 9 2 18 छेदस्थानी 6 2 12 प्लस 9 ला 9 जशास तसे 12 ला 12. आता छेद समान झालेला आहे. तर आपण काय करू, हे बेरीज करून घेऊ. अंशस्थानची बेरीज 9 18 प्लस 9. छेदस्थानी छेद समान झाल्यावर छेद एकच लिहायचा खाली 12. तर वरची बेरीज किती झाली बघा. 18 9 27 आणि 27 आणि 9 36. 36 छेदस्थानी 12. तर ह्याला भाग बसला 12 त्रिक 36. तर हे आहे आपलं उत्तर. तर अशी करायची अपूर्णांकांची बेरीज. थँक्यू.